हाय फ्रेंड्स, मोगरा फुललाच्या या सदरात मी मिलिता तुमचं मनपूर्वक स्वागत करते। हेअर कट म्हटला की पार्लरमध्ये जाणं आलं, सलॉनमध्ये जाणं आलं आणि हातात कैची आणि फणी घेऊन पटापट केस कापणारा आपल्याला हेअर एक्सपर्ट दिसतो डोळ्यासमोर। पण आज आपण एका जादूगर एक्सपर्टला भेटणार आहोत जो हातात 3-3 कैच्या घेऊन हेअर कट देतो। विचारात पडलात ना? आश्चर्यचकित होऊ नका, चक्क पाहूयाच। हाय रमेश, आज आपण कोणता हेअर कट पाहणार आहोत? आपण आज जो हेअर कट करतो तो विथ 3 सीझर्स करणार आहोत। त्याच्यामुळे अकॉर्डिंग टू ट्रेंड आता जे चाललेलं आहे, म्हणजे स्प्लिट्स हेअर जे दिसतात वेगवेगळे, तशा प्रकारच्या ट्रेंडमध्ये आपण कट करतो। अच्छा, तर आता 3 सीझर्सने करण्याचं कारण काय की याच्यामध्ये जो आपण लुक क्रिएट करणार ना, तो 10 to मतलब त्या लुककडे जाणार, जे अकॉर्डिंग टू ट्रेंड आता चाललं आहे ना त्या प्रकारामध्ये तो मोडतो। म्हणून आपण त्याला 3 सीझर्समध्ये कन्वर्ट करून तो कट दाखवणार आहोत। तुझ्या हेअर कटचं नाव काय आहे? पण हेअर कट विथ 3 सीझर्स। अच्छा, असं स्पेसिफिक? हो, तू स्वतः इन्व्हेंट केलेलं हो। आहेस? पण या 3 सीझर्स एका वेळेला वापरल्याने काही वेगळा लुक मिळतो का आपल्याला? हो, डेफिनेटली। आपण जेव्हा सिंगल सीझरमध्ये करतो ना, याच्यामध्ये क्लायंटची लेंथ मुख्यतः मेंटेन राहते आणि याच्यामध्ये असे चॅनल्स क्रिएट होतात की जेणेकरून आम्हाला जे आता हल्लीचं जे ट्रेंड चाललं आहे, म्हणजे स्पायकी लुकमध्ये करतात किंवा वेगवेगळ्या याच्यामध्ये मोडता येतात आपल्याला केस, आणि तुम्हाला हवे तसे हे करता येतील याच्यामधून। आणि हा हेअर कट कुठच्या एज ग्रुपसाठी चांगला? यंगस्टर जे कॉलेज गोईंग वगैरे मेन, तर त्यांच्यासाठी उपयुक्त आहे। तरी पण आम्ही याच्यामध्ये कसं आहे की आता कोण आला आणि ऑफिस गोईंग असेल तर आम्ही त्यांना म्हणजे 2 in 1 प्रकारात करून देतो की ऑफिसला जाताना तो फॉर्मलमध्ये ठेवणार आणि इतर वेळी तो अशा प्रकारे कॅरी करू शकतो। अच्छा, आपण जेल वगैरे लावून पण थोडा फंकी लुक? हां, जेलवर हां नंतर दाखवणार ना मी, जेव्हा आपण संपू ना तेव्हा मी दाखवणार आफ्टर हेअर कट जेल वॅक्स वगैरे प्रोडक्ट येतात ना, त्याने अजून चांगला डिफाईन करता येतो। म्हणजे हा मेन जो कट आहे तो वेट लुक बेस्ट आहे, तर जेवढे तुम्ही वेट कराल तेवढा तो डिफाईन होणार चांगला। तर मेन त्याच्यासाठी वेट करणं गरजेचं आहे। भले तुम्ही 1-2 ड्रॉप ऑइल लावा किंवा जेल लावा, वॅक्स लावा किंवा मूज करून प्रॉडक्ट आहे म्हणजे मार्केटमध्ये, तर ते यूज करू शकता। तुमच्या आता लक्षात येतं की इथे लेंथ आपण मेंटेन करतो आहे, क्लायंटची लेंथ कमी नाही होते पण केस सेपरेशन क्रिएट होतं, एक त्याच्यात चॅनेल क्रिएट होतात। आणि आता हे चॅनेल क्रिएट झाल्यानंतर काय आहे की मी जसं हे करेल ना, समजा जेल लावलं किंवा कोणतं प्रॉडक्ट लावलं तरी माझी कट प्रॉपरली डिफाईन होणार। तू किती प्रॅक्टिस केलीस 3 सीझर्स वापरून कट करायची? 3 सीझर्समध्ये माझ्याकडे कंटिन्युटीमध्ये आहे। अच्छा, आणि किती वर्ष हा हेअर कट करतोयस तू? हा हेअर कट 3 वर्ष झाले असतील। कसा रिस्पॉन्स आहे हेअर कटला? आता कोण येतं तर म्हणलं 3 सीझर्स वाला कट करणे का? अच्छा, म्हणजे तुझ्या नावाने तो फेमस झालेला आहे 3 सीझर्स वाला हेअर कट करणे का, कितना चार्ज लेते हो, क्या करते हो?